डोळे झाकले आणि पंढरीतल्या मालकाला सांगितलं, मालक आम्ही वनवासात आहेत रे, साधू आमच्याकडे पाठीला, आणि साधू उपाशी कसा जाऊ देता, थाळी पालती घातलेली, तुम्ही किती पवित्र आहात. हाकेसर शिवडी सांगतोय नाना, हाकेसर शिवडी. थोडंसं वारं आलं नाना, थोडंसं वारं आल्याच्या नंतर एका पायावरचा पदर फक्त एक बोट दिशेपर्यंत सरकला, एकच बोट, ते पण नख नुसतं दिशेपर्यंत सरकला. आणि ते नख पाहिल्याच्या नंतर तिकून गजर सुरू झाला पंक्तीतला. धर्माने विचारलं, द्रौपदी गजर पंक्तीतला आहे? हो. जेवायला बसलेत. मालकांचं वाक्य, तिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी अन्न. महाराज, ज्या पवित्र स्त्रीचा एक नख पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्यासह गुरुजी साधू जेवून निघतोय. तिचं पायाचं नख पाहिल्याच्या नंतर तिचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा ना, काय पवित्र असेल. आणि त्या पवित्र शरीरावर आघात आलाय. चोळीच्या 2 नंबरची गाठ सुटली, 1 नंबरची गाठ सुटल्याच्या नंतर मरण स्वीकार, मरण बरं, मरण बरं, अशा सत्तेवर आरूढ असणारी पवित्र स्त्री जगाच्या मालकाला सांगितलं, प्रभू नको रे देवा, नको रे देवा, नको देवा, ही विडंबन नको रे माझा देवा, देवा ही परिस्थिती नको रे माय बापा, हे देवा सांभाळ रे मला परमेश्वरा, देवा मी तुला काही मागत नाही रे, जीवनभर वनवास आला तरी स्वीकारीन रे, पण हे पवित्र शरीर कोणाला दिसता कामा नको रे देवा, नको देवा, ऐक रे परमेश्वरा, ऐक ऐक ऐक. मी मगाशी बोलून गेलो, काम ऐकताना पैसे घेत नाही, काम फुकट ऐकत नाही. मग द्रौपदीने देवाला पैसे दिले नाही, मग द्रौपदी करता देव तर धावला. आपल्याला सर्वांना कथा बघण्यात आहे, मी तेच सांगणार आहे. पण केलं काय द्रौपदीनं? एके दिवशी भगवंताच्या बोट कापल्याचं निमित्त झालं. त्याचं बोट कापायला कोणाची मायवेली? चला, लोखंडाचे कारखाने कोणाच्या कृपेने चालतील? त्याच्यात चाकूचे, तलवारीचे, बरशाचे कारखाने कोणाच्या कृपेने चालतील? बंदुकीचे, तोफाचे कारखाने कोणाच्या कृपेनं? त्याच्याच कृपेने चालतील. त्याची जर कृपा संपली तर काल आमच्याकडे धक्का बसला, तो धक्का जर जोरात बसला तर कारखाना राहतो का? कारखाना चलिणार राहतो का? कोणात ताकद आहे सगळी? त्याच्यात. वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे, ही सर्व सत्ता गुरुजी ज्याच्या ताब्यात आहे. त्याचं बोट कापायची ताकद चाकूत आहे का? त्याचं बोट कापायची ताकद तलवारीत आहे का? ते निमित्त केलं, निमित्त. आणि हात असा धरला, तुळशीला पाणी घालीत होत्या द्रौपदी आईसाहेब. तिच्या दारात तुळस होती, होती द्रौपदीकडे तुळस होती, होती तुळस द्रौपदीकडं होती, होती. तुळस असत जावी, असत जावी, तुळस असत जावी. योग असा आला, उद्धवाला पाहिलं. उद्धव दादा आलात? द्वारकेचे दादा नाही आले का? आलेत की. उद्धव बाजूला सरकल्याबरोबर भगवंताला पाहिलं. तुळशीला पाणी घातलेलं होतं, पूजा आटपलेली होती, प्रदक्षिणा झालेल्या होत्या, पात्र खाली ठेवलं आणि भगवंताकडे आले. दादा तुमचं बोट कापलंय? लागलीच बोट हातानं दाबून धरलं. आणि तुळशी वृंदावनापाशी घरातून जाऊस तर कपडा आणेपर्यंत देवाच्या हाताचं रक्त किती जाईल म्हणून डाव्या हाताने बोट दाबलं आणि उजवा हात पदराला घातला, पदराला घातला. आणि पदर डाव्या हाताने, उजव्या हाताने कोपरात डाव्या बगलात दाबला. फाडणार तेवढ्या अवकाशात उद्धव बरसले. ताई! काय उद्धव दादा? ताई, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पवित्र भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या स्त्रीने पदराकडनं नाटी फाडायची नसती. आमच्याकडे एक जुनी माऊली होती, ती अशा जुन्या नव्या पोरींना सांगायची, अगं गरिबी किती जरी आली तर उलटी साडी नेसायची नाही ग, पदरावर जरी, डोक्यावर जरी पदर फाटला तरी तो शिवायचा, त्याला मोड भरायची आणि तेच लुगडं पदराकडनं नेसायचं, डोकं पांघरून घ्यायचं. का? तुझ्या कपाळावर कुंकू उलटं नेसायचं नाही. पदराकडनं दशी त्या दिवशी फाडत असतात. भावानं 13व्या दिवशी आणलेल्या लुगड्याची दशी फाडून नेसावं लागते, पण त्या दिवशी ते लुगडं नेसावं लागते, त्या दिवशी मालक मशानात पेटलेले असतात. म्हणून उद्धवानं सांगितलं, ताई तू पदराकडनं नाटी फाडतेस? दादा उत्तर नंतर देईल. आणि टहर दिवशी पेतंबर फाडला. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शपथ पुरावा सुद्धा ऐकला नाही. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. फाडला पितांबर. द्रौपदीला 9 लोकांनी प्रश्नाला घेरलं. हे द्रौपदी,
कपाळावर कुंकू असताना तू पितांबर फाडलास, तुला देव मोठा का पती मोठा? चौकट सामान्य नाही गुरुजी. तुला देव मोठा का पती मोठा? पती जिवंत असताना जर पदराकून नाटी फाडून तू कृष्णाच्या बोटाला बांधली असेल तर तुला देव मोठा आहे, पती लहान आहे. आणि पती जर लहान असेल तुझ्या अंतकरणात तर तू पतिव्रता कसली? पहिला प्रश्न उद्धवाचा. दुसरा प्रश्न श्रुतीचा आहे. हे द्रौपदी माते, सौभाग्यवती स्त्रीला देवापेक्षा पती श्रेष्ठ असावा. शंकर उभेत, पांडुरंग उभेत, गजानन बाबाच्या मंदिरापाशी नवरा उभा आहे आणि इथं त्याची बायको उभी आहे. तिच्या हातात पाण्याची कळशी आहे, तांबे आहे. शंकरानं पाणी मागितलं, पांडुरंगानं पाणी मागितलं. शिवजींना सांगितलं देवा पांडुरंगाला देते तुम्हाला येते, किंवा शिवजीला सांगितलं तुम्हाला देते मग पांडुरंगाला देते. पण या दोघायला पाणी देतात तर तिकून म्हणला ए ग मला तहान लागली. आता तिने कोणाला द्यायचं? पांडुरंगाला, शंकराला? मुळीच नाही. तिने तिच्या नवऱ्याला पाणी द्यायचं. नवऱ्याला पाणी न देता ह्या दोन्ही देवायला देत असेल तर हे दोन्ही देव तिला मानित नाहीत. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली. मालकांचा शब्द आहे महाराज. जी आपल्या मालकांचा शब्द पडू देत नाही हे दोन्ही देव तिला मानतात. मग द्रौपदी सांग तुला देव श्रेष्ठ का पती श्रेष्ठ? तिने सांगितलं पती श्रेष्ठ. मग द्रौपदी, तू पती श्रेष्ठ असं जर तोंडानं म्हणत असशील, आम्हाला तर कृतीत तू पतीच्या विरोधात गेली दिसतेस. कपाळावर कुंकू असताना सरळ सरळ पदर फाडला आणि देवाच्या बोटाला बांधला. तुला देव श्रेष्ठ वाटलाय ना ग? पतीला कुठं मानतेस ती? द्रौपदीने उद्धवाला सांगितलं दादा एक बोलू का रे तुला? श्रुतीनं काही प्रश्न करू दे रे दादा, पण तू माझा भाऊ आहेस रे, मी तुला दादा म्हणते, तू बहिणीच्या विरोधात जाऊ नकोस ना. उद्धवाच्या डोळ्याला टच पाणी आलं आणि सांगितलं ताई माफ कर, पुराणाच्या विरुद्ध वागलेल्या बहिणीला मी मानित नाही. उद्धव सामान्य व्यक्ती नाही, नवविदा भक्तीतलं एक सूत्र आहे. उद्धव नवविदा भक्तीतलं एक सूत्र आहे. श्रुतीने सांगितलं द्रौपदी माते मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. ठीक आहे माय, ऐक. उद्धव दादा ऐक, श्रुती माते ऐक. मी कपाळावर कुंकू असताना नाटी फाडायला नव्हती पाहिजे, पण फाडली तरी पण मी पतीलाच मानते. श्रुती म्हणले शब्दानं सांगू नकोस, त्याचा पुरावा दे. उद्धवानं सांगितलं शब्दानं सांगू नकोस, त्याचा पुरावा दे. कपाळावर कुंकू असताना तू पतीला मानतेस तरी नाटी फाडलीस, तुला देवच श्रेष्ठ आहे, पती श्रेष्ठ नाही. ऐक रे उद्धव दादा, ऐक ऐक ऐक. कपाळावर कुंकू असताना पदराकडनं नाटी फाडायला पाहिजे नव्हती, पण या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्यासाठी नाटी फाडली, इतकं लक्षात ठेव. माझ्या कपाळावर सौभाग्याचं कुंकुम किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी पुसायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. मी त्याच्यासाठी पदर फाडलाय, मी आयऱ्या गैऱ्यासाठी फाडला नाही. श्रुती रडत होती, उद्धव रडत होता. काय द्रौपदी मोठी असेल महाराज, या द्रौपदीची आठवण नसेल का त्याला? देवा देवा, मी कपाळाच्या मालकाची चिंता न करता तुझ्या करता पदर फाडते रे. श्रुतीला उत्तर द्यावं लागलं, मला 9 लोकांच्या तोंडाला तोंड लावावं लागलं रे देवा. या पवित्र बहिणीची अपेक्षा करणं काहीतरी, याची उपेक्षा का करतोस रे? सांभाळणं हिचं शरीर. द्रौपदी किती श्रेष्ठ असेल मला नाही सांगता येणार, पण गणेशराव या महाराष्ट्रातली माझी पवित्र माय ही स्त्री किती श्रीमंत आहे आणि किती शुद्ध आहे एक चरित्र सांगतो तुम्हाला. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. खिलजी एका प्रांतीय राजाच्या पत्नीचं नाव होतं गुरुजी पद्मावती. प्रांतीय राजा होता आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं पद्मावती. पद्मावती ही पद्मावती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. अल्लाउद्दीन खिलजीच्या गुमास्त्यानं सांगितलं सरकार, ये पद्मावती नामक हिंदू की एक भार्य आहे बोले. आणि त्या गुमास्त्याचं ऐकून तो खिलजी इतका त्याच्या पोटात कामाचा डोंब पेटला आणि तो एके दिवशी स्वारी पद्मावतीच्या नगरापर्यंत आली. त्या नगराच्या बाहेर पालं ठोकली, मुक्काम केला आणि 550 उघड्या तलवारी घेऊन सोबत माणसं घेऊन हा खिलजी पद्मावतीच्या वाड्याकडे धावलेला आहे. महाराज वाड्याच्या मोठ्या वस्तीवर पडवीमध्ये पद्मावतीचे मालक बसलेले.
खिलजीकडे पाहिलं, त्या 5-25 तलवारी उघड्या पाहिल्याबरोबर अंतःकरण डबडबलं. आणि तो बऱ्याच दूर 100-200-400 फुटाच्या लांब असताना अंतःकरणाला पीळ पडला. पाठीमाग गेला, डोळ्याच्या कडावल्या झाल्या. आणि पत्नीने विचारलं, को भवा रुदंती हा, को भवा रुदंती हा. पती, आपण कशा करता रडता मालक, कशा करता? खिलजी आलाय. मालक, मरणाची भीती वाटते? नाही ग, मला मारणार नाही, मला तो तलवार मारणार नाही, मला कापणार नाही, मला तोडणार नाही, काही नाही, माझी संपत्ती पण घेणार नाही. मग रडता कशा करता? माझ्या पुरुषार्थाची संपत्ती माझी पत्नी आहे आणि हिच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी तो आलेला आहे. याच्याकरता डोळे रडत नाहीत ग पद्मावती, अंतःकरण रडतंय. महाराज, काय पवित्र स्त्री आहे महाराष्ट्राची. त्या पवित्र स्त्रीनं करी गुरुजी पदराच्या कोपऱ्याने नवऱ्याचे डोळे पुसले आणि सांगितलं, मालक, तुमच्यासारख्या पुरुषार्थ संपन्न पतीच्या नावानं ललाटावर कुंकू लावते. कोणाची मायवेली या पतिव्रतेला हात लावायची? कोणाची मायवेली? मालकानं सांगितलं, पद्मावती, तो फार वितंडवादी आहे ग, तो फार उग्र आहे, त्याच्या अंतःकरणात दयामया नाही, राक्षसापेक्षा तो क्रूर आहे, तो तुझ्या शरीराचे लचके तोडण्यासाठी आलेला आहे. काळजी करू नका मालक, काळजी करू नका, मी तुम्हाला वचन देते, वचन देते. तिनं 2 वाक्य सांगितले होते, ते वाक्य तुम्हाला पुढे सांगतोय, थोडंसं दमदारा. मालक, फक्त 10-5 मिनिटापुरती खिलजीला तिथे पडवीमध्ये, वसरीमध्ये त्याला थोडं स्थिर करा. तोपर्यंत तुमची पत्नी काय करेल हे तुम्हाला नंतर कळेल. वाड्याला दरवाजे 2 होते. एक परस दरवाजा म्हणतात, त्या दरवाज्यातून गाईच्या गोठ्याकडे जाता येत होतं, पाण्याला जाता येत होतं, सरपण काडी आणायला जात होतं. वळही तिकडेच पाठीमाग होती. पाण्याचा आडसुद्धा वाड्याच्या बाहेर पलीकडेच होता. कर्मनो गहनोगती, तो आड सुकलेला होता, त्याला पाणी नव्हतं गणेशराव. त्या आडाच्या बाजूला गाईचा गोठा होता. त्या गाईतल्या गोठ्यातल्या गाईची शेपटीला स्पर्श केला आणि त्या गाईची शेपटी धरून स्वतःच्या कुंकावर आदळली. ह्या भारताची स्त्री किती पवित्र आहे लक्षात घ्या. गाईची शेपटी कपाळावरच्या कुंकावर आदळली आणि त्या गाईला सांगितलं, बाई, हे गौमाते, या पवित्र भारत देशातली स्त्री आपल्या पतीवर लेकरा इतकं प्रेम करते, पण आज काही वेळाच्या नंतर मी माझ्या पतीवर प्रेम करणार नाही, कारण मी राहणार नाही. त्या गाईला प्रणाम केला, गौमाते, उद्यापासून दूध शिल्लक दे, उद्यापासून दूध शिल्लक दे, तुझ्या दुधाने माझ्या पतीचा उदरनिर्वाह होईल. गाईला प्रणाम केला. त्या शुष्क झालेल्या विहिरीमध्ये बऱ्यापैकी सरपण टाकून दिलं. ते लवकर पेटावा याच्याकरता 2-4 पेंड्या सुद्धा टाकून दिल्या आणि नाना अग्नीची काडी टाकून दिली. तेवढ्या अवकाशात पतीनं तिकून पाहिलं. हा वळवळ करत होता, खिलजी वळवळ करत होता. 2 मिनिटाकरता पतीला जवळ बोलवलं. त्याला माहीत होतं काही जरी झालं तर माझ्या हातातून जाणार नाही. वाड्याला 4ही बाजूनं त्याच्या सैन्यानं वेढा घातलेला होता. हे दोघं पती-पत्नी मधात होते. पद्मावतीच्या मालकाच्या सैन्यातले सर्व शस्त्र हिरावून घेतलेले होते. ते मानाखाली घालून उभे होते. व्यसन घातलेल्या बैलावर त्यांची अवस्था झालेली होती. आणि बालकाला जवळ बोलिलं आणि चरण स्पर्श केला. मालक, तुम्हाला अजूनही वाटते हा नराधम तुमच्या पवित्र स्त्रीला स्पर्श करील? ऐकता का मालक? वाक्य काय सांगितलं तिने माहिती आहे तुम्हाला? माझ्या 18 संतांपैकी एका मालकानं लिहिलेलं वाक्य, सर्प माथा मनी, सर्प माथा मनी. पुढचं वाक्य सांगू गुरुजी, पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राण हाताने, विध्वंसल्या प्राण हाताने. मालक, सर्पाच्या डोक्यावरचा मणी जीव गेल्याशिवाय सर्प घेऊ देत नाही. जिवंतपणी सर्प मणी घेऊ देणार नाही. सर्प माथा मणी जीव गेल्याशिवाय डोक्यावरला मणी घेऊ देणार नाही. आणि पतिव्रता मरेपर्यंत आपल्या शरीराला हात लावू देणार नाही. पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राण हाताने. गाथा वाचा, लक्षात येईल तुमच्या, वाचा, लक्षात येईल. मालक, मी एका पवित्र पुरुषाची कामिनी
ठाण 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 विस्तू पेटला आणि आडात पद्मावती नावाच्या पवित्र स्त्रीने जुहार करून घेतलं. वाक्य नीट ऐका सज्जनांनो, इतिहासातली कालची स्त्री जर इतकी पवित्र असेल, इतिहासातली कालची स्त्री या महाराष्ट्रातली इतकी पवित्र असेल, तर द्वापार युगातली द्रौपदी किती पवित्र असेल याची कल्पना करा. याची कल्पना करा. तिला पंढरपुरातला मालक बहीण मानतोय, ती किती पवित्र असेल याची कल्पना करा. देवा देवा नको रे, नको या शरीराचे धिंडाडे करू. आणि तिकून दुर्योधन बरसला. वहिनी वाढा. धर्माने एक डोळा उंच केला. वाढग. चोळीची 2 नंबरची गाठ पूर्णता सुटलेली होती. 1 नंबरच्या गाठीचा बिडळ ढिलं झालेलं होतं. 14 सेकंदात गाठ सुटणार. नाना श्री 14 सेकंदात गाठ सुटणार. त्याच्यातली 5-10 सेकंद विठ्ठल निघून गेली. आणि द्रौपदी रडत नव्हती. तिला माहित होतं आपण रडलं तर ही हरामखोर आपल्याला नाव ठेवणार, ही जेवता जेवता उठणार की आम्हाला रडत का वाढतेस, म्हणून तिचे डोळे रडत नव्हते. गुरुजी तिचं अंतःकरण रडत होतं. आणि अंतःकरणाचा ध्वनी विटेवरच्या मालकापर्यंत पोहोचला. देवा सांभाळ रे, सांभाळ देवा, सांभाळ देवा. देवा योगाच्या बळावर शरीर संपवायची ताकद माझ्यात पण आहे, पण जेवायला वाढता वाढता जर मी शरीर संपवलं तर न्याय, मीमांसा, श्रुती हे सगळे शास्त्र माझ्या विरोधात जातील, हे पुराण माझ्या विरोधात जातील. म्हणून मी शरीराचं संपन्न हे करत नाही रे देवा. पण बघणं माझ्याकडं, बघणं. एक सूक्ष्म दोन्ही होटाच्या मध्ये खिंड पडली. एक सूक्ष्म खिंड पडली. सूक्ष्म राईसारखी खिंड पडली, खसखशीसारखी खिंड पडली. आणि त्या खिंडीतनं पंढरीतल्या मालकानं आत प्रवेश केला. पहिली 2 हातं होती गुरुजी. एका हातामध्ये तुपाचं बकेट होतं, एका हातामध्ये तुपाचं तांब्या होता वाढायला, वगराळं होतं, पळी होती, बुटकं होतं तूप वाढायला. आणि श्वासातनं प्रवेश केल्या, हृदयात प्रवेश केला. आणि 2 हातं शिल्लक तयार झाली. ती शिल्लक हातं यादवबुवा पंढरीतल्या मालकाची होती, हरिबुवा पंढरपुरातल्या मालकाची होती. आणि त्या शिल्लक झालेल्या 2 हातांनी पवित्र या भारत देशातल्या द्रौपदीची चोळीची गाठ बांधली. महाराज हाक मारल्यावर देव आला म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. मारल्याच्या नंतर जगाचा मालक आला. चोळीची गाठ सुटल्यावर आला. वस्त्र हरण करत असताना झाला. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे. वस्त्राच्या रूपात आला आणि द्रौपदीचं अंग झाकलं. हाक मारल्याबरोबर आला. एकदा अधिक मासातल्या पंगती करता आला. वरी गदा फेकली. तुम्हाला आठवतंय? हाच अभंग मी तिथे घेतला होता. पण तिथं सांगितलेलं इथं काहीच सांगणार नाही, इतकी मला अक्कल आहे. विठाला विठाला मेमरी कार्ड चांगले नाना माझं, म्हणून तर मी मोबाईल साधा वापरितो. याला शिव्या पाठ येत 250 लोकांनी दिलेले ऐकू ऐकू. 6 शिव्या ऐकली की पाठ होती, डिलीट होतच नाही. तुमचे मोबाईल तरी चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन ते दुसऱ्याला जातं.
याच्यातलं काय जाणार आहे, डिलीट होतच नाही. गाणे पाठीत 450 ट्रॅक्टरचे मुंडके जोरात वाढत ते उसावली ट्रॅक्टर मेमरी कार्डच आहे ते. हकेसर शिवडी. महाराज काय भक्ताचं नाविन्य. वनात एक व्यक्ती पंढरीतल्या मालकाला हात मारित होता. 11 वाजले बरं गणेशराव, वाजले 11. नाना काही मोबाईल बघू नका, मी 15 मिनिटं करतो ना कीर्तन. हे रगील म्हातारे हो, काय करा. बैठकीत मी चांगलं बोलिलं, माझ्या कानात सांगितलं कीर्तन कमी करायचं नाही. आगाऊच काम झालं काय. करत नाही नाना काम कमी. तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांचा आदर नाही करायचा, करायचं कोणाचा आदर, काय करायचं. अहो इथून गेल्यावर माणसं मोबाईल इचकीत बसणार आहेत. तर मी 10-5 मिनिटं शिल्लक कमी केल्यानं काय पंढरपुरातला मालक बॉम्ब टाकीन माझ्या डोक्यावर. आपण जर त्याचं चिंतन केलं तर आपली चिंता तो करील. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. एवढ्या मोठ्या सात्विकपणात तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोते जनार्दन, तुम्ही कथा कीर्तनातला श्रोता हा 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकाने बहाल केला शंकर म्हणून. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. एक मुद्दा मांडतो. देव काम हाक ऐकत असताना जात पाहत नाही, पंथ पाहत नाही, कुळ पाहत नाही, रूप पाहत नाही, संपत्ती पाहत नाही, फक्त त्याचा दर्जा पाहतो. देवाकारणे भाव तस्मात. सात्विक लोकांच्या हाकेला तो धावतोय. महाराज 7व्या अवतारात भिल्लाच्या कुळात जन्माला आलेली पोरगी शबरी तिच्या हाकेला धावला. एका कालखंडात राक्षसाच्या पोटी जन्माला आलेलं पोरग त्याच्या करता धावला. भक्त प्रल्हाद. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलो निघे तकडेवरी भक्ती सुखे नाला. हे चरित्र सांगितलं होतं मी तिथं, लक्षात आहे. मी मोहाच्या झाडाचं चरित्र सांगितलं होतं. कारण हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादाने हाक मारल्यावर हिरण्यकश्यपू मारला, चिरून मारला, विठ्ठल चिरून मारला. तर नालायकाचं रक्त विषारी असते. देवानं हात झटकिल्यावर 3 ठिकाणी रक्त पडलं. हिवराच्या झाडावर पडलं, सज्जने वाळिली. हिवराची दाट सावली, पण सज्जनानं का विज्ञान सुद्धा सांगते. हिवराचं लाकूड चुलीत टाकल्याच्या नंतर त्याचा धूर डोळ्यात आणि नाकात जर गेला, तोंडात गेला, तर शरीरामधल्या रोगप्रतिकारक शक्ती जाळून टाकते. म्हणून हवनकुंडात ते वापरत नसतात. काय शास्त्र गोडे हो. विज्ञान आता सांगत असेल, शास्त्र त्या काळात सांगते. पण आपलं काय झालं, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. आपल्याला सवयच लागली. आता आपल्या बायका महादेवाला पाणी घालायला आता इतक्या पाणी घालायला की माणसाला पाया पण पडू देईन. हो, पुढची नाही उठल्यावर तिच्या मुंडक्यात तांब्या हाणलाय का बाईनं. पोलीस स्टेशन पोचतोर भांडणं. इतका महादेवाला ओलं करायला, त्याला सर्दी झाल्यावर कसं होईल. कधी लागल्यात गुरुजी या कामाला? आता. यांची डोके कुठे होती याच्या अगोदर? वारकरी संप्रदायातल्या लोकांचं तुम्हाला ऐका वाटत नाही? 700 वर्षापूर्वी एक माझ्या मालकानं लिहिलं, एक पसा पाणी, एक पसा पाणी, एक बिलवदळ. संत शिरोमणी नामदेवरायनं गुरुजी 700 वर्षापूर्वी लिहिले. 700 वर्षापूर्वी. यायला गाथा कुठं वाचा वाटते? हे असंच वाची. त्यान बेल वाया गेले ग बाय तिकडच घसरून मेले. उलटी नाही वाचीस का? काही वाचायली आपलं यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला. गाथा वाचव, ज्ञानेश्वरी वाचव, गीता वाचव, काही भरडायचं आपलं. काही माझं कीर्तन झाल्यावर एक जणाचं भजन ठेवलं. एक जणाचं नाही, एक जणीचं भजन ठेवलं. बायकांनी भजन करू नका असं मी म्हणत नाही. मला पाप लागेल. करा महिलांनी भजन, तुम्ही तुमच्यात करा. तुमची पवित्रता सांगितली ना म्या. बाईनं पवित्र देशातल्या पवित्र कुळातल्या स्त्रीने भागवतात पण पुरुषा देखता नाचू नये. मी जर खोटं बोलत असेल तर मला पाप लागेल. माझी जीभ झडेल, जीभ झडेल. पदन्यास करायचा नाही. कारण पवित्र पुरुषांनी पवित्र स्त्रीची पाठ पाहायची नाही. हा, एक बाई म्हणली, महाराज मग आम्ही आनंद का घ्यावा? मी असं एक वाक्य बोलून गेलो आहे का नाही राजे. मग यांनी टाकलं ते मोबाईलवर, तर त्याला कमेंट आली, आम्ही कधी आनंद घ्यायचा बायकांनी.
मी आणलं तू विटेवरच्या मालकाची साधना कर, मला पुढच्या जन्मात नृत्यांगना कर. आणि मी इतकी नाचेल की प्रांतातल्या 10, 5, 50 हजारो लोकांचा संसार मातीत घालीन. महाराज, ज्या पोस्टरवर रयतेच्या राजांचं चित्र आहे, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना महिलेंचा पदन्यास आवडत नव्हता. भागवतकारांनी सुद्धा बायकांना नाचू नये, त्याला पाप लागेल, त्याला सुद्धा कोण्या नरकात टाकावं हे त्याला कळलं. एका गावी गेलो होतो आपण, फकरू महाराज. तिथल्या एक बाई उठल्या, मोठ्या घरची बाई होती, कपाळाला कुंकू होतं, तिच्या लुगड्याला पदर पण होता. म्हणजे पदर होता तिच्या लुगड्याला, म्हणजे नवऱ्याने येताना पदर आणला होता लुगड्यासोबत, म्हणून ती घेत होती पदर. त्याबद्दल काही जमत नाही, म्हणजे तिच्या लुगड्याला असेल ना पदर, त्याच्यामुळे ती घेत होती. जुनाट स्त्री होती. आणि ती गावातल्या एका व्यक्तीला विचारलं, गावातल्या एका व्यक्तीला, त्यांचं नाव होतं भाऊ काका. आणि ती बाई त्यांना म्हणली, भाऊ काका, मी जशी हळदीच्या अंगानं आले तशी या गावातली एकही स्त्रीनं नृत्य केलं नाही हो, यावर्षी का बायकाने नृत्य केलं असावा. त्या पवित्र स्त्रीचं बैठकीत वाक्य ऐकल्याच्या नंतर त्या दिवशी प्रकाश पडला आणि एक पुराणातले 9 श्लोक काढले. माझ्या माईंनो, स्वतंत्र एका मंदिरावर कब्जा करायचा आणि त्या मंदिरावर बायकांचाच हरिपाठ चालला पाहिजे. कोण म्हणतंय तुम्हाला भजन करू नये, पण तुम्ही तुमच्यात. कोण म्हणतंय तुम्हाला गाथा पारायण करू नये, तुमच्यात. कोण म्हणतंय तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण करू नये. उभं राहून ज्ञानेश्वरी वाचा, उभं राहून गाथ्याचं भजन करा, डुल्लून करा, तुम्ही तुमच्यात करा. चला, काय सांगू लागलो मी. नंतर भजन ठेवलं. हा, वा 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 वा. बाई म्हणल्यावर कशी ध्यानात राहिली हो. काय कीर्तनकारापाशी खरं बोललं तरी बॉम्ब पडते. भजन ठेवलं गुरुजी. आता ऐकावं आपण भजन. मला श्वासाचा आजार असल्यामुळे अगोदर जेवता येत नाही. आम्ही त्या पिवळ्याच्या व्यापाऱ्यांकडे बसलो होतो. हो ना, मग पिवळे सोन्याचीच व्यापारी ते, लोखंडाच्या थोडं पिवळं म्हणतात. कायच करावं, माया गोळ्या संपल्या का काय राजू, आगाव धंदानाथ आहे का पावर. त्यांनी बऱ्यापैकी बरंच आणलं होतं. ते दाबलेले उमरं, त्याला अंजीर म्हणतात का, ते वाकड्या तोंडाचे ते काजू. मी आपलं शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. कशाला मानावे ते म्हणी समाधान, कशाला आगावपणा करायचा आहे का नाही. ते पाहायला भेटलं आपल्याला, तर मी म्हणलं नको, गणेशरावकडे जेवायला जायचं, त्याला बी जीव दिलं नाही. म्हणलं नंतर जीव आपण. श्वासाचं म्हणलं आपलं नंतर जेवायला बसलो आणि इकडं भजन सुरू झालं. काय अभंग गोड होता. पार्वती पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. हे द्या तुम्ही वळवळ करायला हे अभंग रे. दुधन भाकरी होती हो, ती दुधन भाकरीचा गुळणाच बाहेर आला. अरे बाप रे, म्हणलं कोण्याच गाथ्यात अभंग असेल बाबा ते. नक्की ब्रह्मदेवाची चुलती असेल म्हणलं बाबा. हिला इतकं शास्त्र कळालंय. कसा झाला गणपती. नका माझ्या माईंनो गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा. उपास माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराने सांगितलेली धरा. एक सांगू सज्जनांनो, या पवित्र महाराष्ट्रातली स्त्री पुरुषासारखं व्यसन करत नाही. तरी पण तुम्ही सात्विक, तात्विक, सदाचारी, माझ्यापेक्षा कितीतरी वर्ग शिकलेली माणसं आहात. मी जालना हॉस्पिटलला जात असतो उशे साहेबांकडं. त्यांच्या धर्मपत्नी गायनिक आहेत, प्रसूती तज्ज्ञ आहेत. मी एके दिवशी त्यांना, ताई साहेब एवढ्या महिला तुमच्याकडे काय येतात. ह्या मद्यपान करत नाहीत, काही व्यसन करत नाहीत,
त्यांनी मला सांगितलं, महाराज ह्या जास्त उपास धरतात. आपल्या पवित्र महाराष्ट्रातली स्त्री व्यसनी नाही, पण साधू संतांनी, म्हणजे साधू संत कोणाला म्हणायचं, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, यांनी न सांगितलेली नाना उपास जास्त करतात. याच्याकरता यांची एच बी लेवल असेल, काय काय नाना प्रकारच्या शरीरातल्या प्रक्रिया ह्या सगळ्या क्षीण होतात आणि तुम्ही आजारी पडतात. माझ्या मावल्यांनो, नका करू उपास. 29 उपास सांगितले माझ्या माईंनो. एक सोमवार नावाचा उपवास सांगितला. काय हो, अहो माणसं पण काय काय लय भंगिरे. आमच्या मित्राचं पोरग, मित्र नाही मित्राचं पोरग, अशा नालायकाला मी कशाला मित्र करू. त्याचा बाप चांगला होता पण पोरग नालायक होतो, ठाकूर बुवा. आणि आमच्या मित्राचं पोरग 9 रात्रात 9 दिवस साबुदाणा खात होतो. बाजाव झोपत नव्हतं, पोतडन उशीन मारुतीचं पार. 9 दिवस उपवास आणि दसरा झाला की घोरपडी धरीत होतो. मी त्याला म्हणलं, भंगिऱ्या देवीच्या गोळ्या संपल्या कर तुला पुण्य द्यायला. हा, अशी देवी असती वे रे, 9 दिवस उपास धरतून घोरपडी धरणाऱ्याला पावायला. अरे आम्ही त्या देवीला मानतो. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, ओ करी कृपा उजळ कुलदीपा मार्ग बहु सोपा. ओ करी कृपा उजळ कुलदीपा मार्ग बहु सोपा. येऊनी लवलाही येऊनी लवलाही येऊनी लवलाही. सच्चिदानंद बाई हो करी कृपा, आनंद बाई हो करी कृपा, बाई हो करी कृपा, बाई हो करी कृपा. हे अशा अभंग म्हणल्यावर अंगात येत नसते, त्याला दुसरंच म्हणावं लागते. ते पण मला येते, पण नको या गाडीचा अपमान. विठाला विठाला विठाला. जगाचा मालक धावत येतो. राक्षसाच्या कुळात जन्माला आलं पोरग. बाप मारला त्याचा, रक्त 3 झाडावर पडलं. इथपर्यंत आलतो ना ठाकूरबा. हिवराची दाट सावली सच्चेने वाढीली. त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडावर, उमराच्या झाडावर विष पडलं, रक्त पडलं. पण एका ब्रह्मवेत्यानं गणेशराव शमन केलं. त्या ब्रह्मवेत्याचं नाव आहे दत्तात्रय. दत्तात्रय सांगितला होता मी तिथे प्रसंग, आठवते मला, आठवते. मेमरी कार्ड ताई ठेव, आठवते. आणि त्याच्यानंतर रक्त पडलं मोहाच्या झाडावर. तर मोहाच्या झाडावर इतकं विष गेलं की मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर पान राहत नाही. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर पान राहत नाही. आणि याच्या फुलाचं ज्यानं पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. हा, हिरण्यकश्यपूचं महाराज प्रल्हादा करता धावला. कडेवर घेतलं, कडेवर घेतलं, कडेवर. आणि काय महाराज प्रल्हादाने विचारलं, देवा अरे राक्षसाच्या कुळातला असू दे पण भजने आहे ना, वारकरी आहे ना. आईसाहेब तर म्हणतात हो का उत्तम चांडाळ, त्याची पायी माझे कपाळ. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. तृतीय पंथातला एक 22 वर्षाचा मुलगा, तृतीय पंथातला एक 22 वर्षाचा मुलगा नाना एका जुनाट वारकऱ्याकडे गेला आणि त्या वारकऱ्याचं दर्शन घेतलं. आणि त्या वारकऱ्याचं ऐकून पंढरपूरला गेला. पंढरीमध्ये अनंत पाप्यांचं पाप धुणारी, तीर्थाला पवित्र करणारी पवित्र गंगा चंद्रभागा, सकल तीर्थे घडती एक वेळा ती चंद्रभागा डोळा देखलिया. अशा परमपावन तीर्थाचं स्नान केलं. घरी आले आणि त्या वारकऱ्यानं सांगितलं, विश्वाच्या मालकानं तुला डोक्यावर घ्यावा असं जर पाहिजे असेल तर तू भजन करत जाय. ते म्हणला, आई मानित नाही, बाप मानित नाही, मित्र मानित नाही, पाहुणे रावणे मानित नाहीत, जे भेटेल ते मानित नाही, देव कसं मानील. मग ऐकलं म्हणे तू, विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, आणि कर भजन. आणि मरेपर्यंत भजन केलं आणि तो तृतीयपंथी मरण पावला, स्वर्गाला गेला. ज्यानं सांगितलं तो स्वर्गाला भेट झाली, आनंद वाटला. सांगणारा व्यक्ती रडत होता, हाही व्यक्ती रडत होता, पण थोड्या वेळाने खिन्न झाला. महाराज तुमचं ऐकून भजन केल्यामुळं स्वर्गात जागा भेटली, पण खालचे लोक अजूनही मला नाव ठेवतात. खालचे लोक अजूनही मला नाव ठेवतात. कोणाची मायविली तुला नाव ठेवायला म्हणले. आता पंढरपुरातल्या मालकानं तुला डोक्यावर घेतलंय, गाथ्यात घातलंय तुला, गाथ्यात गाथ्यात.
त्याचं नाव सकाळच्या गाथ्यात आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू महाराज श्रद्धेनं भजन करून त्याला अडवलंय. देवानं त्याच्या सुद्धा हाकेला धावलाय. काही संबंध नाही तर कोणाही जातीतला असू द्या. कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. अहो सज्जन कसा या ऐकू लागे मास. खातिक होता जातीचा, चांगलं वागणारा व्यक्ती होता. या संप्रदायात हाक मारण्यासाठी जातीचा प्रभेद नाही, प्रबंध नाही, कुळाचा प्रबंध नाही, गरिबी श्रीमंतीचा प्रबंध नाही, फक्त भक्तीचा प्रबंध नाही. भाविक असेल तो हाक मार. राक्षसाच्या कुळातल्यासाठी धावला, नुसता धावला नाही, तो कुळ पवित्र करून टाकलं. त्याच्या बापाला पुढे उद्धार केला. म्हणले आमच्या कुळाला लोक राक्षस म्हणतात, कशाला काळजी करतो. प्रल्हाद, विरोचन, बळी, बाणासूर आणि बाणासुराची उषा नावाची पोरगी पंढरपुरातल्या मालकानं सून करून घेतली. उषा कोणाची बायको सांगता येईल? किती भागवतकार मेल्यावर सुधरताना मला गोळी घाला. किती भागवत ऐकली वाती वळवळू. कोणाची बायको होती उषा? तिच्या नवऱ्याचं नाव सांगता येईल? पंढरपुरातल्या मालकाच्या पोराचं नाव? वा वा वा. तुमचं काम कसं झालं माहिती आहे का? म्हणून तर आमचं शिस्त आहे. तुमचं काम झालं चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसन, दारापुढे गाडी लावल्यावर हवा राहीन. तुम्ही जर कीर्तनन भागवत पाठ केले ना तर आम्हाला मुंबईच्या पलीकडे जावं लागणार गटर खांदायला. तुमचं चोर पंक्चर काम हळू उचकून हवा जाते. त्याचं नाव आहे अनिरुद्ध. हो महाराज, काय ताकद आहे भक्ताची. हाक मारल्याबरोबर प्रगट. पक्षाच्या कुळातला एक भक्त. एवढं बस झालं ना, आता पुरे झालं. हो, पक्षाच्या कुळातला एक भक्त. तो भक्त सामान्य नव्हता. तो कश्यपाचा नातू होता. कश्यपाचा नातू आहे, कश्यपाचा नातू आहे. महाराज पैठणच्या मालकांनी वाक्य लिहिले. तो किती गोड बोलत होता. मिरे 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 कश्यपाचा नातू. मिरे 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 कश्यपाचा नातू. जटायु नामे विख्यातू रे, जटायु नामे विख्यातू. मिरे 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 कश्यपाचा नातू. जटायु अरुणाचा पुत्र आहे, गरुडाचा पुतण्या आहे. त्याचा काका पंढरपुरातल्या मालकाचा पिये. पंढरपुरातल्या मालकाचा पिये अरुणाचा काका. त्याच्या काकापाशी कान धरल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटतच नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी. काय ताकद आहे. पवित्र कुळातलं पोरग, पक्षी अरुण. जटायू, ह्या जटायूनं शुद्धांतकरणाने जगाच्या मालकाला हाक मारली आणि विटेवरचा मालक त्याच्याकरता धावला. त्याचं पूर्ण 3 दिवसाचा दक्षिणेकडे तोंड करून तर्पणविधी केला आणि कायमस्वरूपी त्याच्या अस्थी एका पवित्र गंगेत विसर्जित केल्या. वापस जाताना सुद्धा बिभीषणानं सत्कार केलेल्या सुवर्ण कमळाच्या फुलाचा हार टाकून दिला आणि शेवटची त्याला आदरांजली दिली. महाराज पक्षाच्या हाकेला धावलाय. काय तुमची आमची कथा. हाके सर शिवडी घालून या स्तंभ फोडी. पूज्यश्री वैकुंठवासी समाधीधन सद्गुरू लगद नारायण महाराजांच्या चरणी दंडवत करतो. गुरुवारी वैकुंठवासी महंत महादेव बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. पूज्यश्री प्रेममूर्ती प्रेम भास्कर दयेचे सागर सद्गुरू शिवाजी बाबांच्या चरणी दंडवत करतो. महंत श्री संभाजी महाराजांना प्रणाम करतो. उपस्थित श्रोत्यांना साष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय गणेशराव नलवडे युवा उद्योजक, तुम्हालाही धन्यवाद देतो. नाना, या मंडळात जेवढी माणसं असतील बऱ्यापैकी नावं आहेत, सर्वांना धन्यवाद देतो. गेल्या 13 वर्षापासनं ही धर्माची लावलेली पताका, ही ज्ञानोबाराय तुकोबारायची धर्म पताका रोवलेली तुम्ही गोड स्वरूपात अजून जशाला तशी ठेवली. काय सुंदर जागा आहे, काय मस्त सुंदर बसण्यासाठी. अंथरण नसलं तरी कोणाच्या अंगाला मळ लागणार नाही. माझ्या भगवान
गजानन बाबांची ही पवित्र वास्तू अशा पवित्र मंदिरामध्ये सद्गुरू नगद नारायण महाराजांचा पुण्योत्सव तुम्ही साजरा करता. तेव्हा सर्व सात्विक श्रोत्यांना सज्जनांना प्रणाम करतो. श्री विठ्ठल भैया संपर्क करत होते. भैया तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आदरणीय अतकरे गुरुजी, गायन क्षेत्रातली बुलंद तोपे, यादव गुरुजी असतील, जे हरी महाराज असतील, आदी करून सर्व महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. अंतरकर महाराज महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. विनेकरी बाबा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. गणेशराव पुनश्च धन्यवाद देतो तुम्हाला. गोमातेची सेवा घडती मला त्यांनी सांगितलं, तुम्ही पेंट पुरवता गडावर. खूप धन्यवाद. मी सुद्धा 100 गायी बसतील असा सुंदरचा गोठा केला. आता येणाऱ्या गुढीपाडव्याला त्याचं उद्घाटन करणार आहे. म्हणजे असं उद्घाटन करायचं म्हणजे कोणाला बोलवायचं असं वगैरे काय नाही. मी फक्त त्या गायी 100 गायी बसतील नाना असं. भरपूर गठोडे, शेतीचं उत्पन्नही चांगलं आहे, चारा भरपूर आहे, काय ताण नाही, भरपूर शेती आहे, त्याच्यामुळं काही चिंता नाही. चारा भरपूर आहे नाही का नाही. हाऊस जर भरलेला असेल, हे आज ऐकू आलं असलं कट करून टाकायचं. ए तू आपण बघ, हो कॅमेरेत जळतील बघा तुमच्याकडून. हो ना. काय झालं माहिती आहे का, मोठाडपण कीर्तनात सांगणं हरामखोरपणाचं लक्षण असते. फक्त मी याच्याकरता सांगते की मला फक्त तुम्ही आशीर्वाद द्यावा. गिरगावच्या बाळूच्या हातानं गायीची सेवा घडावा. पूज्यश्री महाराष्ट्राच्या मातीला पाठवलेलं अतकरे गुरुजी एक रत्न, पडलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि गायीची साधना, गायीची सेवा करणारे पूज्यश्री पाचपोर बाबा, अशा एका महान महात्म्याचा संदेश घेतला, सल्ला घेतला, त्यांचा आदर्श घेतला आणि 100 गायीची जोपासना आपल्याकडे व्हावी. बाळू तू करावं करावं करावं. भरपूर तुझा हौद भरून चाललाय. आता तू काय हरकत आहे, नाही हौदातलं पाणी सांडलं तर मग शेवाळ येते, त्याच्यात चाटू होते. हो मग ते चाटू लय मागं लागत असते. हां ते चाटूचं पाणी प्याल्यावर मग पोट दुखतं, संडास होती, उलटी संडास होत असते, आहे का नाही. मला फक्त ती सेवा घडावी असा आशीर्वाद उदात्त अंतकरणाने गिरगावच्या बाळूला द्यावा. तुम्ही बऱ्यापैकी गायीची सेवा करता म्हणून तुम्हाला गणेशराव धन्यवाद देतो. उपस्थित सर्व माझ्या मायमावल्यांना, सर्व श्रोत्यांना धन्यवाद देतो. महादेवाला बेल किती वाहता, पांडुरंगाला मंजुळा किती वाहता, त्यापेक्षा घरातल्या सासू सासऱ्याला किती जीव लावता याच्यावर तुमच्या परमार्थाचा निकष आहे. 35च्या आतल्यांना सांगतो, महाराजांची कीर्तनं किती ऐकता, वाऱ्या किती करता, त्याच्यापेक्षा आपल्या आईवडिलांना किती मानता याच्यावर तुमचा परमार्थाचा निकष काढला जातो. आपण घरात किती आहिकची धड नाही तर याची परत्रपुसाची काही. जे घरात नीट वागत नाहीत ते परमार्थात येण्याच्या लायकीचे नाहीत. फार 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 मोठासा गोडवा आहे. आपण घरातल्या लोकांचा आदर करा, सासू सासऱ्यांचा आदर करा. काय परिस्थितीत त्यांनी संपत्त्या आपल्याला कमवल्या. तो एकच विनंती करील जाता जाता, एकाही सुनानं सासूला मथारीन सासऱ्याला मथार म्हणायचं नाही. तुमच्या चपला सगट पाया पडतो, चपला सगट. जी सून सासऱ्याला मथारण सासूला मथारी म्हणील, ही केस पिकायच्या आधीच मरण. मथार व्हायच्या आधी मरण, ती मथार व्हायच्या आधी मरण. कसं शक्य बरं सासऱ्याला मथार कशामुळे म्हणायचं. सांगू का एक मुद्दा नाना, सांगूच का. काय टोपी कडक आहे, इरभळ ऊस साळता येईल अशी टोपी कडक आहे. फेकून हाणली तर गिरगावचा बाळ्या मरण. माझ्या माईंनो जाता जाता सांगतो चला. मी सकाळी लातूरला होतो एका कारखान्यावर, तिथून घरी आलो. काल राजगडावर होतो. हो मी काय पायी पायी थोडा फिरलो, इतका काय कणत नाही काय नाही, पण एरी सांगायला तुम्हाला. मी काय पाय तुमच्याच द्यायचं तेल देईल आणि भूते आला घाईला कुठं पाहिजे चालायला इतकं काय सांगायचं शहाणपणानं. गुरुजी एका म्हाताऱ्याला भेटायला गेलो. 5 मिनटं घेतो जाऊ द्या, घेतो जाऊ द्या. एका म्हाताऱ्याला भेटायला गेलो, हॉस्पिटलमधून घरी आलते. मला पाहिल्याबरोबर म्हातारं बाजेवरलं मागे सरकलं. पलंग होता, चांगला मोठ्या घरचं म्हातारं होतं. 40-42 एकर जमीन होती. मागे सरकलं. हालात महाराज, हो डोळे भरून आले. महाराज त्या म्हाताऱ्याला भेटण्याकरता बरेच पाहुणे आले असतील, पण मी गेल्यावर फार आनंद झाला. एक लौकिक असतं, एक वेगळा विरंगळ असते. मला एक भेटायला कीर्तनकार आले. गुरुजी त्यांना आनंद वाटला. लागलीच त्यांच्या सुनबाईनं एकच चहा आणला. म्हातारी खुर्चीवर बसलेली होती. किती पवित्र स्त्री आहे भारत देशाची. गिरगावकराला पाहिल्याबरोबर म्हातारी खुर्चीवरली उतरली, मला खुर्ची दिली आणि म्हातारी मालकाच्या पायथ्याला खाली बसली. इतकी पवित्र या भारत देशातली स्त्री. तुम्हाला एक माहीत असेल ना, या भारत देशातल्या जुनाट मावल्या पाहुण्या देखता चहा दूध कॉफी पित नाहीत.
आणि जरी पेण्याचा वेळ आला तर भिंतीकडे तोंड करून पेतात. इतकी प्रणाली जोपासणारी या महाराष्ट्राची पवित्र स्त्री आहे. पवित्र स्त्री, पवित्र स्त्री. ती म्हातारी तिकडे बसली. सुनबाईनं चहा आणला. मी आणल्याबरोबर सांगितलं, ताई ताई म्हणलं तिला. ताई म्हणण्याच्या लायकीची नव्हती ती चुडेली, पण म्हणलो मला खातिके घालन ना हातिके बाल लगेच कळतात ना. चेहरा पाहिल्यावर कळत होतं किती पापी आहे म्हणून. पण कसं असतं, आपलं तोंड लहान असतं काय का नाही. कशाला आगावपणा. किती मोठं मळयंत्र असलं, लय मोठं सोयाबीन टाकलं की बॉकना धरीतं. त्याच्यामुळे आपलं बारीकच मळयंत्र आहे, कशाला आगाव बोलायचं. म्हणलं ताई दादांना द्या ना. दादा घ्यायचा का तुम्हाला, घ्यायचा का म्हणल्यावर काय म्हणेन दादा. म्हणलं द्या ना ताई. अर्धा कप चहा आणला दादाला. मी घेतला. मी दृष्टांतापुरता घेतला म्हणालो. मी घेतला, दादानी घेतला. लागलीच म्हणलं ताई बाईंना द्या ना. आमची म्हातारी सकाळी एकदाच घेती. अरे बापरे. मुंग्या झाल्या बाळू महाराजाला. मुंग्या. तिला माहित नव्हतं बाळ्या किती रगिले म्हणून. रोगर पेवा पण बाळ्याच्या नादी नाही लागाव. त्याच्या लक्षातच नाही बाळ्या किती आगाव आहे. हो. मी सहज म्हणलं. त्यांना दादा म्हणायचे. म्हणलं दादा लग्न झालं त्यावेळेला किती एकर जमीन होती. एकच सांगतो माझ्या माईनो, सासूला म्हातारी आणि सासऱ्याला म्हातारं म्हणायचं नाही. तर तुमचे पोरं तुम्हाला म्हातारपणे नीट झोके देतील. नाही तर असे झोके देतील, असे झोके देतील कोण्या माळावर पडताना पुन्हा गावसायचं पण नाही. आणि तुम्ही जर सासू सासऱ्याचा आधार केला तर अल्ला आधी झोका देतील. लेकराला देतात तसा. हो. आपण जसं पेरावं तसं उगत असतं बरं माझ्या माईनो. हां. मी विचारलं दादा लग्न झालं त्यावेळेला जमीन किती होती. 3.5 पावणे 3 एकर जमीन होती. दादा इतकी कमी कशी. महाराज 10 खेड्यात माझ्यासारखी वळही कोणाला रस्ता येत नव्हती. वळे रचणं सोपं असेल. गणेशराव 25च पेंड्या फेकून पहा वळीवर. जर नाही तळ हातापासून दंडापर्यंत जर खवले गेले त्यातली त्यात कडबा कापलेला असावा. कडबा कापलेला असावा. काय शिपली जाते मग बाळू महाराजाला मोबाईलवर दाखवा. दुसऱ्याच्या मोबाईलवर टाका, मला जरी नसला तरी. 10 खेड्यातल्या वळ्या रचल्या असतील. हो गणेशराव किती कडबा रचला असेल. 1000ला किती जेवारी होती नाना तुमच्या लहानपणी. 10 खेड्यातली वळी इतकी गोड रचायचा. लोक महिना महिना वाट पाहायची. सासलेली जेवारी आडत्याला देऊन टाकायची. पैसे साचल्यावर जमीन विकत घ्यायची. 42 एकर जमीन घेतली. सुपारीचं खांड खाल्लं नाही, तंबाखूचा वास घेतला नाही, जीवनभर बिडी पाहिली नाही. 42 एकर जमीन. आज जमीन 35-36 लाख रुपये एकरची जमीन आहे. 42 एकर जमीन. ठाकूरबुवा किती रुपयाची जमीन झाली ती. चला ती नालायक सून बाजूला उभीच होती. आता सासूला विचारलं बाई तुम्ही काय मदत केली. ऐकायची हिम्मत माझ्या माईंनो. काय कष्ट केलेत मागच्या लोकांनी. सासूबाईनं मान खाली घातली आणि सांगितलं महाराज 3 पावणे 3 एकर जमीन घरी होती. मुलगा तालुक्याच्या ठिकाणी शिकायला होता. मुलगा भाकरी खात नव्हता आणि गव्हाची जमीन नव्हती. मी सर्वा पाहत होते गव्हाचा सर्वा. आता ह्या मशीननं गहू काढ्यावर 2-2 पोते नाश होत असतील बरं. आता सर्वा कोणी पाहत नाही. पूर्वीच्या काळात गरिबाच्या बायका गहू कापल्याच्या नंतर जर सर्वा पाहिला तर सर्व्याच्या ओंब्या कुटून त्याचे गहू करावं लागायचे फकरू महाराज. आणि त्याच्यातले अर्धे गहू मालकाला द्यावं लागायचे आणि अर्धे घरी न्यायची. परिस्थिती काय असेल माझ्या माईंनो बघा. सर्व्याचे गहू 13 वर्ष पोराला भाकर खाऊ दिली नाही. लोकाच्या रानात सर्वा पाहला महाराज. त्या सर्व्याचे गहू उतरंडीनं गाडगे भरून ठेवायचे. बाजाराच्या दिवशी शेरभर आदलीभर गहू दळायचे आणि बाजारात तालुक्याच्या ठिकाणी नेऊन द्यायला पैसे नव्हते महाराज. एखाद्या ऐकणाऱ्या माणसाकडे गव्हाचं पीठ तालुक्याच्या ठिकाणी पोराला पोचित होते. 13 वर्ष चपाती खाऊ घातल्या पोराला सर्व्याच्या गव्हावर. माय पुन्हा काय केलंस. ऐकत असताना दुःखाचा डोंगर पेटला. काय वाक्य असतील तिचे ते. महाराज सकाळी 6:30 वाजता मालकाचा डब्बा करायचे. 6:30 पावणे 7ला मालक जेवायला बसले तर त्यांना जीव घालायचे. त्यांनी म्हणावं लक्ष्मी मला आता भूक नाही. त्यांचा डबा टोपल्याखाली झाकून ठेवायचे ताट. मी माझी भाकरी बांधायचे आणि घरच्या शेतात 9:30 पर्यंत 7 ते 9:30 गावखरी शेत होतं. सकाळचे 7 ते 9:30 पर्यंत घरच्या शेतात खुरपीत होते आणि 10च्या नंतर शेजारच्या रानात रोजानं खुरपीत होते. 40 वर्ष लोकांच्या रानात खुरपीलं महाराज. जमलेले पैसे पोराच्या शिक्षणाला घातले. मालकाकडे देऊन टाकले
आज 42 एकर संपत्ती कमवून जमीन कमिली आणि एवढा मोठा वाडा कमिला. त्या बाईकडे पाहिलं आणि त्या बाईला सांगितलं, ताई, ज्या सासऱ्याने अंग कापेपर्यंत लोकांच्या वळ्या रचल्या ग, ज्या सासूनं घरच्या शेतात काम करून दुसऱ्याच्या शेतात खुरपिलं ग, ज्याच्या पगारीवर तू उड्या मारतेस ना, ज्याच्या पगारीवर तू उड्या मारतेस ना ताई, त्याला 13 वर्ष सर्व्याची गव्हाच्या चपात्या खाऊ घातल्यात ग. आणि तू त्या सासूला म्हातारी म्हणतीस. तुझ्या जिभेला किडे पडतील, किडे. विश्वातल्या कोण्याच हॉस्पिटलमधून ते किडे निघणार नाहीत. साधं पाप आहे ते. म्हणून एकाही माऊलीनं आपल्या सासूला म्हातारी आणि सासऱ्याला म्हातारं म्हणायचं नाही. इतकं जरी आजच्या कीर्तनातून घेतलं तरी, एका बाईनं जरी वचन पाळलं तरी त्याचं पुण्य गिरगाव करायला लागेल. विठोबा रखुमाई फक्त अर्धाच मिनिट भीक मागतो, अर्धाच मिनिट. नगद नारायण महाराजांचा जप. सर्वांनी हात वरी करा. हा बोलेले कुरेवे जप 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 जगदारा नारायण नारायण जगद नारायण हा बाबा नारायण नारायण